नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। राज्यातील राजकारणासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। नक्कीच मागच्या 2 ते 3 वर्षापासून या गोष्टीची वाट बघण्यात येते। अर्थातच आपण शिवसेना निकाल या संदर्भात चर्चा करणार आहोत। काल एक प्रकारे चर्चा सत्र झालं सुप्रीम कोर्टामध्ये। आता यामध्ये महत्त्वाचे मुद्दे सुद्धा मांडण्यात आलेले आहे। सर्वप्रथम तर पुढील सुनावणीची तारीख जाहीर झालेली आहे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा। तसेच सुप्रीम कोर्टाकडून काही निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे, यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। दोन्ही पक्षाचे मत सुद्धा मांडण्यात आलेले आहेत, त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। भरपूर काही गोष्टी आहेत। मागच्या 2 ते 3 वर्षापासून हा निकाल तारीखवर तारीख आपल्याला मिळते असं आपण म्हणू शकतो। नक्कीच पुढील तारखेला काय काय होणार आहे त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल, नक्कीच थोडासा मोठा व्हिडिओ असणार आहे, कारण भरपूर काही गोष्टी बोलण्यात आल्या। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर सर्वप्रथम मुद्दा, काल एक प्रकारे चर्चा सत्र झालं। तिथे जर आपण बघितलं तर नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला काही गोष्टी ऐकाव्या लागल्या। सुप्रीम कोर्टाने काही निर्देश त्यांच्या पक्षाला दिलेले आहे। आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील देवदत्त कामत, वकील देवदत्त कामत यांनी कोर्टामध्ये सांगितलं की कोर्टाने आपल्या सोयीनुसार लवकरात लवकर हे प्रकरण हाती घ्यावं। आता त्यावर सुप्रीम कोर्ट म्हणालं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांनी बेजबाबदार असे वक्तव्य करणं बंद करावं। सर्वात महत्त्वाचं एक प्रकारे हे वक्तव्य सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आलेलं आहे। नक्कीच सुनावणीवर सुनावणी होत असते, पुढील तारखावर तारखा मिळत होत्या आणि त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्याकडून भरपूर काही वक्तव्य समोर येत होती आणि त्यावरच ही टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे। त्यावर नक्कीच सुप्रीम कोर्ट म्हणाला की नेत्यांनी बेजबाबदार असं वक्तव्य देणं टाळावं, हे सुप्रीम कोर्टाकडून म्हणण्यात आलं। कोणी बिनकामाचं बसलं असतं तर समजू शकलो असतो। सुप्रीम कोर्ट म्हणाला की कोणी बिनकामाचं जर बसलं असेल तर तेव्हा समजू शकतो, परंतु असे वक्तव्य करणं नक्कीच टाळणं गरजेचं आहे। हे पुढील याच्यामध्ये ऐकण्यात येणार नाही, एक प्रकारे ऐकून घेण्यात येणार नाही, या प्रकारचं असं वक्तव्य आहे। आता आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाविषयी बाहेर जे तुम्ही वक्तव्य करतात ते अत्यंत चुकीचं आहे, असं वक्तव्य सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आलेलं आहे। तर आपण जर एक प्रकारे बघितलं तर 2 ते 3 वर्षापासून या संदर्भात सुनावणी चालू आहे, परंतु अजूनही अंतिम निकाल लागलेला नाही। नक्कीच त्यावर वर्किंग होते, त्यावर काम होतं, यात काही शंका नाहीये। परंतु विविध वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते देताना दिसत आहेत। तिखट वक्तव्य, ज्या प्रकारे आपण म्हणू शकतो, तारीख विचारणं किंवा सुनावणी कधी होणार हा भाग नाही, परंतु तिखट वक्तव्य जे समोर येत होती त्या संदर्भात ही टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे। आता आपण जर बघितलं तर 17 फेब्रुवारी 2023 रोजी डेट बघू शकतात। 17 फेब्रुवारी 2023 रोजी पहिल्यांदा शिवसेना नाव व तसंच शिवसेना चिन्ह अर्थातच धनुष्यबाण हे चिन्ह ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिल्यांदा गेली होती 17 फेब्रुवारी 2023 आणि आजची तारीख तुम्ही बघू शकता। आता एक प्रकारे आपण जर कधी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांची मतं जर बघितली तर त्यांचं मत एक प्रकारे असं येतं की जर आम्हाला न्याय देण्यामध्येच अशा पद्धतीनं विलंब होत असेल, त्या न्याय देण्याला सुद्धा जर पुढे काही महत्त्व नसेल, काही अर्थच राहणार नाही, तर आमचा संताप त्याबद्दल होणार का नाही असा प्रश्नचिन्ह ते उपस्थित करताना दिसत आहे। आता या संदर्भात जर बघत झालं अतिशय महत्त्वाचं जर आपण बघितलं तर याचं उदाहरण सुद्धा एक प्रकारे आलेलं आहे समोर। जर आपण बघितलं तर आमदार अपात्र संदर्भात ज्या घडामोडी होत होत्या त्यामध्ये सर्वात पहिले तर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला होता जर आपण बघितलं तर, आणि विधानसभा निवडणुकीच्या एक 8 ते 9 महिने आधी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना टाइमलाईन जी आहे ती सेट करून दिली, 1 ते 8 ते 9 महिने आधी। आता हे कधी झालं तर 2023 मध्ये झालं, जेव्हा जून 2022 पासून हे प्रकरण प्रलंबित आहे। म्हणजे हे कधी करण्यात आलं टाइमलाईन 2023 मध्ये, आणि हे प्रकरण प्रलंबित कधीपासून आहे तर 2022 पासून प्रलंबित होतं। म्हणजे जवळपास त्यांनी भरपूर महिन्याचा मध्ये गॅप घेतला। पहिले तर हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर 8-9 महिने आधी, निवडणुकीच्या 8-9 महिने आधी एक टाइमलाईन त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिली। आता पुढे जर बघितलं तर याच्यावर विधानसभा अध्यक्ष कुठलाही निकाल देत नव्हते, प्रकरण सुनावणीसाठी पण घेत नव्हते। एक प्रकारे हा सुद्धा मुद्दा येतोय की विधानसभा अध्यक्ष जे आहेत हे प्रकरण हस्तक्षेप सुद्धा करत नव्हते किंवा सुनावणी सुद्धा घेत नव्हते।
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सातत्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली जात होती. हे एक प्रकारचं उदाहरण आहे. मग त्यांच्यानंतर त्या गोष्टीनंतर 2023च्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा अध्यक्षांना डेडलाईन घालून देण्यात आलेली की तुम्ही हे प्रकरण 31 डिसेंबरपर्यंत निकाली काढा. ही अशी डेडलाईन त्यांना देण्यात आली होती. या संदर्भात नक्कीच आपल्याला विविध व्हिडिओ हे नक्कीच मिळणार. आता जर आपण बघितलं तर आता त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांनी निकाल जो आहे तो हा दिला होता की कुठलाच आमदार अपात्र नाही, असा निकाल त्यांनी दिला होता. पण आपण एक जर याच्यातला महत्वाचा मुद्दा बघितला तर शिवसेना निकाल, तर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, हा निकाल त्यांनी लावला होता. आता या संदर्भात पुढे जर बघितलं तर आणि यानंतरच लगेच उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा सर्वोच्च न्यायालयामध्ये यांनी धाव घेतली. तेव्हाही त्यांचं हेच म्हणणं होतं की नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागणार आहे, विधानसभा निवडणूक या नोव्हेंबरमध्ये लागणार आहे, तर निकाल याच काळात लागायला हवा. हा जो निकाल आहे हा याच काळात लागायला हवा. ह्या आमदारांना जर अपात्र ठरवायचं असेल तर लगेच ठरवणं गरजेचं आहे. पण तोही काही निकाल लागलेला नाही, तो आता सुद्धा लागलेला नाही, आता सुद्धा तो पेंडिंगच आहे. हे अत्यंत महत्वाचं. आणि आता जरी हा निकाल लागला, आता जर आपण बघितलं तर आता जरी हा निकाल लागला तर याचा अर्थच काय राहणार नाही. कारण त्याचं कारण जर बघितलं तर यातील बरेच आमदार हे परत एकदा निवडणूक लढून निवडणूक जिंकून परत एकदा समोर आलेले आहेत, परत एकदा निवडणुकीला समोर जाऊन निवडून आलेले आहेत. हा अत्यंत महत्वाचा, कारण आता याचा काहीच अर्थ नाहीये. तर सांगायचा संदर्भ हा आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं म्हणणं हे आहे की न्यायाची प्रक्रिया ही वेळेत पार पडत नाहीये. हे अत्यंत महत्वाचं. हा त्यांचा एक प्रकारचा मुद्दा होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा जो पॉइंट होता की बेजबाबदार वक्तव्य टाळावे, सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की हा जर कोणी बिना कामाचं बसलं असतं तर ठीक आहे, परंतु इथे काम होत आहे आणि त्यामुळे तिखट जे म्हणू शकतो वक्तव्य समोर येताना दिसत आहे ती टाळणं गरजेची आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. आता वळूया शेवटच्या मुद्द्याकडे. नक्कीच पुढील सुनावणी कधी होणार, शिवसेना निकाला संदर्भातली पुढील सुनावणी कधी होणार, तर सध्या जी माहिती समोर येते मिळालेल्या माहितीनुसार तर 30 जुलै रोजी अर्थातच काही दिवसांमध्येच आपण म्हणू शकतो मे जून जुलै अगदी 2 ते 3 महिन्याच्या आतच आपल्याला पुढील सुनावणी मिळणार आहे. याच्यामध्ये 30 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. आता जर नक्कीच मागचं आपण बघू शकतो की 23 एप्रिलला सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. मागे 23 एप्रिलला सुनावणी होणार होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आली. मग 30 जुलैला अशा भरपूर तारखा मागे सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. नक्कीच आपण म्हणू शकतो तारीखवर तारीख भेटतीये, भरपूर काही गोष्टी घडताना दिसत आहे आणि आता आपल्याला पुढील तारीख ही मिळालेली आहे. अपेक्षा आहे की त्या तारखेला सुनावणी होऊ शकते. तर 30 जुलैला रोजी आपल्याला पुढील सुनावणी ही कळणार आहे शिवसेना निकाल संदर्भात. आता जर बघितलं तर चर्चासत्र झालेलं आहे जसं आपण सुरुवात केली होती, परंतु एक बघू शकतो आपण की निकाल कधी लागू शकतो तर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतरच. आता अंतिम युक्तिवाद झाला का हे क्लिअरली आपल्याला कळेल आणि त्यानंतरच कोर्ट निकाल राखून सुद्धा ठेवू शकतो. त्यामुळे निकाल लगेचच लागेल असं नाही, आठवडे जाऊ शकतात, महिने लागू शकतात. जुलैनंतर 30 जुलैची नंतरची गोष्ट चालू आहे. सध्या भरपूर काही गोष्टी बाकी आहे, आपण असं नक्कीच म्हणू शकतो. युक्तिवाद नक्कीच चालूच आहे, फक्त आता सुनावणीची तारीख आपल्या समोर आलेली आहे. आता एक जर शेवटचं आपण बघायचं झालं मिळालेल्या माहितीनुसार जे सूत्र आहे, जे बातमी आपण बघितली वाचतोय त्यानुसार जर बघायचं झालं तर कोर्ट नक्कीच 3 मुद्द्यावर हात घालू शकतं. अत्यंत महत्त्वाची मुद्दे ते आहेत. जर आपण बघितलं तर बहुमत चाचणी म्हणजे किती आमदार कोणत्या गटात होते, किती खासदार कोणत्या गटात होते, हे अत्यंत महत्त्वाचं होतं. पक्ष संघटना, दुसरा मुद्दा जर बघायचा झाला तर पक्ष संघटना, पक्षाचे पदाधिकारी कोणाकडे आहे हे पाहणं महत्त्वाचं. जिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख कोणाकडे आहे हे सुद्धा बघण्यात येऊ शकतं. त्यानंतर पक्षाची मूळ रचना कोणाकडे आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळेच दुसरा जो पॉईंट आहे पक्ष संघटना हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तिसरं जर बघितलं तर इलेक्शन कमिशनचा निर्णय काय होता हा पाहणं गरजेचं होणार आहे की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता तो कायदेशीर होता का, हे सर्वात पहिलं प्रथम बघण्यात येणार आहे. मागे जर आपण बघितलं तर शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आलेलं होतं. ही सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली का हे सुद्धा कोर्टाकडून बघण्यात येणार आहे. हे महत्त्वाचे मुद्दे नक्कीच बघण्यात येऊ शकतात अशी माहिती सध्या मिळतीये. आता नक्कीच येणाऱ्या काळात या संदर्भात विविध माहिती तसंच विविध नेत्यांची वक्तव्य समोर येताना आपल्याला नक्कीच दिसणार आहे. त्याविषयी तर काही शंका नाहीये. लवकरात लवकर आपल्याला त्या गोष्टी समोर येताना दिसणार आहे. परंतु एक अतिशय महत्त्वाची आणि एक महत्त्वाचा शेवटचा मुद्दा म्हणजे नक्कीच शिवसेना निकालची पुढील सुनावणी ही 30 जुलै रोजी ही आता होणार आहे. सर्वात शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे
अजूनही तुम्हाला काय वाटतं? भरपूर काही गोष्टी झालेल्या, विधानसभा निवडणूक झाली, त्यानंतर आपण म्हणू शकतो म्हणजे त्याआधी लोकसभा निवडणूक झाल्या, भरपूर काही निवडणुका झाल्याच आहे. परंतु आता शेवटचं जर बघायचं झालं तर तुम्हाला काय वाटतं, खरी शिवसेना ही कोणाची? उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची? नक्कीच कमेंट करून सांगा. तसेच या सुनावणी संदर्भात तुम्हाला काय वाटतं हेही कमेंट करून नक्की सांगू शकतात. फॉलो करायला, तसेच सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.